निकाल समोर येतात आणि या निकालावरती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली होती। महायुतीचा विजय आणि महायुतीचं हे यश मोदींमुळेच आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा विजय झालेला आहे। तर चाणक्यने सलग दोनदा शरद पवार यांच्यावर आघाडी घेतलेली आहे। फडणवीसांची खेळी शरद पवार यांच्यावर भारी पडली आहे। सलग दुसऱ्यांदा चाणक्याची सलग तिसऱ्यांदा शरद पवारांवर मात आपल्याला बघायला मिळते। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शरद पवार यांच्यावर मात केलेली आहे। देवेंद्र फडणवीसांची खेळी ही शरद पवार यांच्यावर भारी पडलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय महायुतीच्या निकालाची। 227 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत। अनेक ठिकाणचे निकाल सुद्धा लागलेले आहेत। तर 48 जागांवर आणखी खाली मवियाचा आकडा हा गेलेला आहे। महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते आहे। म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार। आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी, अजितदादा, आमचे रामदास आठवलेजी, आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्या एकजुटीचा हा विजय आहे। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू। तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या, त्या संघटनांचा विजय आहे। संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे। आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे।